नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनी जो काही फार्मर आयडी काढलेला आहे, तर हा फार्मर आयडी जर तुम्ही काही चुकीचं काम केलं तर 5 वर्षासाठी ब्लॉक होऊ शकतो. आता मी जे काही बोलणार आहे तर काही सरकारी भक्तांना वाईट सुद्धा वाटू शकतं, कारण शेतकरी काही लय मोठा माणूस नसतो आणि त्यानं महाडीबीटी योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेताना त्याच्याकडून काही चुकीनं जर झालं तर त्याचा हा फार्मर आयडी ब्लॉक होऊ शकतो. आता सरकारी भक्तांना वाईट वाटण्याचं कारण काय? तर सरकारमध्ये एवढे घोटाळे होतात, मग ते सरकार कोणतंही असो, नेत्यांच्या करोडोच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे. अधिकाऱ्यांचे जर पकडले गेले तर करोडोचं घबाड सापडल्या जाते असं बातमीमध्ये दिसतंय. आता या शेतकऱ्यांचं एवढं मोठं शेतीचं नुकसान होत असतंय आणि त्या शेतकऱ्याकडून जर चुकीनं त्याच्या फार्मर आयडीच्या वापराबाबत एखाद्या योजनेमध्ये त्याचा लाभ घेते वेळेस जर त्याच्याकडून काही चुकीने झालं तर त्याचा फार्मर आयडी 5 वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे. मग एखाद्या मंत्र्यानं, एखाद्या आमदारानं किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं घोळ केल्यावर त्याला नोकरीतून काढल्या जातं का? किंवा आमदाराकडून राजीनामा घेतला जातो का? मंत्र्याकडून राजीनामा घेतला जातो का? मग शेतकऱ्यासाठीच हे निकष का? त्यामुळे त्या भक्तांना वाईट वाटू शकतं. एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची एवढी अतिवृष्टी झाली, सरकार म्हणलं होतं की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. किती शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे? तुम्हाला मिळाली असेल तर नक्कीच कमेंट करा. आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तर म्हणाले, जर याला दिवाळीच पुढे ढकलता येत असेल तर एक GR असा काढा की दिवाळी लांबवण्यात येणार आहे आणि ज्या वेळेस मदत तुमची देण्याची तयारी होईल मदत द्या आणि त्यानंतर पुन्हा आता दिवाळी साजरी करण्यात येईल असा एक शासन निर्णय काढा. आता हे म्हणण्याच्या मागे त्याचा उद्देश असा आहे की एवढे शासन निर्णय निघालेले आहेत मदतीचे की आपण या चॅनलच्या माध्यमातून बघितलेले आहेत. जवळपास 20 शासन निर्णय निघाले. नुसती ह्या जिल्ह्याला ही मदत, त्या जिल्ह्याला ती मदत. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात काय आलंय? नुसतं शेतकऱ्याला शासन निर्णय काढून समाधान करायचं, मदत आज ना उद्या मिळेल, पण सर्वात मोठा असणारा सण दिवाळी, या दिवाळीच्या पूर्वी शासन देऊ म्हणलं होतं, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आणि आता महाडीबीटी असो, पीक विमा असो किंवा पोकरा योजना असो, ज्या कोणत्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असतो आणि या योजनेमध्ये जर शेतकऱ्यानं काही अफरातफर केली, चुकीचं काम केलं तर त्या शेतकऱ्याचा फार्मर डिजिटल आयडी हा 5 वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे. आणि त्या माध्यमातून ज्या काही योजनांचा लाभ असेल तो मिळवायचा असेल तर तो त्या शेतकऱ्याला मिळवता येणार नाही. बरे कोणते शेतकरी करतात? जसं आता पीक विमा योजना, खरंच शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये घोळ केला होता का? आणि ज्यांनी घोळ केलाय त्यांना काय सजा दिली आणि त्यामुळे ती पीक विमा योजना बंद केली? आणि शेतकऱ्यांना जे काही महत्वाचं अतिवृष्टीच्या माध्यमातून जे नुकसान झालंय ते पीक विम्याच्या माध्यमातून मिळत होतं, त्यावर पाणी फिरले गेलं. मग तसंच आता हा फार्मर डिजिटल आयडी आणलेला आहे, याला सगळ्या माध्यमातून, सगळ्या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या काही योजनांचा लाभ घ्यायचा असतो तोच फार्मर डिजिटल आयडी जर ब्लॉक झाला तर शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक लक्षात घ्या की महाडीबीटी योजनेवर काही लोक तसा चुकीचे बिल अपलोड करून, चुकीचं कोटेशन अपलोड करून, चुकीचे कागदपत्र अपलोड करून लाभ घेत असतील, आपल्याला माहित नाही. मात्र आपणही एक काळजी घ्यायची की आपला फार्मर आयडी ब्लॉक होणार नाही. त्यासाठी आपण कोणतंही चुकीचं काम करायचं नाही, कारण जर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ती योजना आपल्यासाठीच आहे. शेतकऱ्यांचं त्या योजनेच्या माध्यमातून भलंच होणार आहे. मात्र दुसरीकडे जे काही घोटाळे केले जातात, मोठमोठ्या रस्त्यामध्ये असतात, बांधकामामध्ये असतात, इतरही सरकारचे काही योजनांचे लाभ असतात, त्यामध्ये घोळ होतात. त्यामध्ये घोळ करणाऱ्यांना खरंच नोकरीहून काढल्या जातं का
किंवा त्यामध्ये एखादा आमदार मंत्री सापडला तर त्याचा राजीनामा घेतला जातो का, हे सुद्धा सरकारनं बघितलं पाहिजे. शेतकरी काय लय मोठ्या योजनेचा करोडोची योजना नसती त्या शेतकऱ्याची. येऊन जाऊन फवारा पंप असतो 1-2-4 हजाराचा, एखादी मोटर असती, उगाच साध्या सुध्या योजना असतात. आणि या योजनामध्ये जर घोळ झाला किंवा शेतकऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्याचा फार्मर ID ब्लॉक केला जातो. मग ते तशीच इतरही गोष्टीबाबत करायला हवं असं मला वाटतंय. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.